आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आता सोनं आणि चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे। एकाच दिवसात 12 वर्षातली सगळ्यात मोठी घसरण नोंदवली आहे। याचा परिणाम भारतीय बाजारावर दिसण्याची शक्यता आहे। भारतीय बाजारात मोठी कपात अपेक्षित आहे। सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी। त्याच नंतर जर तुम्हाला सोने खरेदी करायचं असेल किंवा या ठिकाणी तुम्ही सोने खरेदी केलं असेल तर तुम्हाला धक्कादायक देखील बातमी आहे। बघा, सोन्याच्या जागतिक बाजारपेठेमध्ये सध्या अशी काही अद्भुत परिस्थिती निर्माण झाली आहे ज्याची कोणी स्वप्नात पण कल्पना केली नव्हती। गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात जी भयंकर घसरण सुरू झाली ते थांबायचं नावच घेत नाहीये। आज तर या घसरणीने असा काही ऐतिहासिक टप्पा गाठला आहे ज्यामुळे पूर्ण बाजारपेठ हादरून गेली आहे। ही घसरण नेमकी कुठपर्यंत जाऊन थांबणार आहे हे जाणून घेणं प्रत्येक ग्राहकासाठी आता अनिवार्य झालं आहे। हो, जर तुम्ही सोने घेणारे ग्राहक असाल तर ही बातमी चक्क तुमच्यासाठीच आहे। कारण की बघा, गेल्या कित्येक दिवसभरापासून सोन्यामध्ये नियमित घसरण होत चालली आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी, जवळपास 6 दिवसांपूर्वी ज्यांनी काही सोनं खरेदी केलं होतं त्यांना आता मोठा धक्का बसला आहे। कारण सोन्यामध्ये अचानक भरपूर मोठी घसरण आज पाहायला मिळत आहे। आत्ता मग महत्त्वाचं म्हणजे की बघून घ्या, गेल्या वर्षापासून सोन्याचे भाव ज्या वेगाने वाढत होते असे पाहता सामान्य माणूस सोने खरेदी करण्याचा विचार सोडून बसला होता। बघा, सामान्य माणसाला परवडत नव्हतं सोनं घेणं, पण आता अचानक आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा काही मोठ्या घडामोडी घडल्या आहे ज्यामुळे गगनाला भिडलेले सोन्याचे भाव आता धडकन जमिनीमध्ये आपटले आहे। बाहेरच्या देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे तिथल्या सरकारना पैशाची मोठी नड भासू लागली होती। परिणामी त्यांनी आपला सोन्याचा साठा विकायला काढल्याने किमतीमध्ये मोठी पडझड झाली आहे। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। बघा, तुम्हाला माहीत आहे सध्या देशाच्या अनेक भागामध्ये बघा आता या ठिकाणी काही भाग असे देखील आहे जिथं युद्धजन्य परिस्थिती निर्माण होत आहे आणि काही या ठिकाणी देश असे देखील आहे जिथे या ठिकाणी युद्ध सुरू आहे। आता लक्षामध्ये घ्या, या युद्धजन्य परिस्थितीमुळेच आता या ठिकाणी सोन्यामध्ये प्रचंड घसरण भासू लागली आहे। मग आता ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आली आणि ज्यांनी पहिले सोनं खरेदी केलं होतं त्यांच्यासाठी धक्कादायक बातमी जरी म्हणलं तरी कसलीच हरकत पडणार नाही। तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, मग आता काय करायचं, सोनं खरेदी करायचं की आणखीन थोडं थांबायचं हे देखील मत आपण पाहून घेऊया। बघा, मोठमोठ्या तज्ज्ञांच्या माध्यमातून मत व्यक्त केलं जात आहे सोनं खरेदी करावं की नाही करावं। बाजारात सोन्याची आवक अचानक वाढल्याने खरेदीदार कमी झाल्याने किमतीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे। तुम्हाला माहीत आहे मागील महिन्यामध्येच मोदी सरकारने स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलं होतं किंवा या ठिकाणी जवळपास मोदी सरकार त्याच्या अगोदर पण या ठिकाणी म्हणलं होतं बघा की या ठिकाणी सोनं कसल्याही प्रकारे खरेदी करू नका। मोदी सरकारच्या निर्णयामुळे सोन्यामध्ये मोठा आता पडझड झाला आहे आणि या ठिकाणी सोन्याच्या गगनाला भिडणारे भाव अचानक खाली कोसळले आहे। मागील काही दिवसांमध्ये जेवढं सोनं स्वस्त झालं बघा त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त घसरण आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळत आहे। ही घसरण इतकी वेगवान आहे, सोन्याच्या दुकानामधले आकडे सुद्धा दर 5-10 मिनिटाला बदलताना सध्या दिसून येत आहे। या अनपेक्षित बदलामुळे सध्या सराफा बाजारामध्ये एकच वेगळाच सनस्पेस निर्माण झाला आहे। म्हणजे की लक्षामध्ये घ्या, आता उत्साह सर्वांना लागला आहे की सोनं नेमकं कुठपर्यंत घसरणार। कारण की बघा, जेव्हा जेव्हा सोन्यामध्ये घसरण होते तेव्हा या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांसाठी आनंदाची बातमी येते। कारण की या ठिकाणी सोनं खरेदी करणे शक्य होऊ लागते। बघा, जर तुम्ही आताच्या घडीला सोनं खरेदी करण्याचा विचार जर करत असाल तर बघा,
हा विचार थोडा वेळ बाजूला ठेवून मार्केटचा कल समजून घेणं पहिल्यांदा गरजेचं आहे. मग सोनं खरेदी करायचं की नाही हे आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे समजणार आहे. सध्या सोनं ज्या पद्धतीने स्वस्त होत चाललं आहे ते पाहता घाईघाईमध्ये घेतलेल्या निर्णयामुळे तुमचा मोठा आर्थिक तोटा पण या ठिकाणी होऊ शकतो. ज्यांनी गेल्या 2 दिवसांपूर्वी किंवा या ठिकाणी 1 हप्त्यापूर्वी सोनं खरेदी केलं आहे ते आजचे नवीन दर पाहून सध्या चिंतेमध्ये देखील पडले आहे. कारण आजचे दर हे त्यांच्या खरेदी दरापेक्षा खूपच खाली आलेले त्यांना दिसून आले आहे. त्यामुळे सध्या तरी थोडी वाट पाहणं तुमच्या फायद्याचं नक्कीच ठरणार आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात. आजच्या या महिन्यामध्ये आपण 18 कॅरेट सोन्याचा भाव नेमकं काय आहे, त्यानंतर 22 कॅरेट सोन्याचा भाव नेमकं काय आहे आणि 24 कॅरेट सोन्याचे दर पाहता बघा, हे ऐकल्यावर तुमच्या स्वतःच्या कानाला विश्वास पण बसणार नाही. चांदीच्या दरामध्ये झालेली हजारो रुपयांची घट नेमकं किती आहे हे पाहिले तर 1 ग्राम चांदी बघा 227 रुपयाला, 10 ग्राम बघा 2750 रुपयाला आणि 100 ग्राम चांदी 27,000 रुपयांच्या आसपास मिळत आहे. 1 किलो चांदीचा दर 2,30,000 रुपयांपर्यंत खाली आल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. म्हणजे की बघा, जर तुम्हाला चांदीसुद्धा खरेदी करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच म्हणावी लागेल. आत्ता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, सोन्याच्या या सततच्या घसरणीमुळे सरकारने सुद्धा आपली नजर यावर वळवली असून येणाऱ्या काही दिवसांसाठी काही नवीन धोरणं जारी केली आहेत. बघा, या अंतर्गत झालेल्या महत्त्वाच्या निर्णयाचा थेट परिणाम तुमच्या जिल्ह्यातील स्थानिक सराफा बाजारामध्ये होताना दिसत आहे. सरकारने जो नवीन नियम लागू करण्याचं बघा सुतोवाच केला आहे त्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी सोनं खरेदी करणं आता स्वप्न उरलं नसून ते सत्यात उतरताना दिसत आहे. म्हणजे की बघा, सोन्यामध्ये झालेली ही घसरण लक्षामध्ये घेऊन आता या ठिकाणी सर्वसामान्य व्यक्ती देखील सोनं खरेदी करू लागला आहे. अनेकांना वाटतं की घसरण तात्पुरतीच्या ठिकाणी आहे, पण वास्तव्य त्यापेक्षा खूपच वेगळं आहे जे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. 2 मोठ्या देशांमधील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाही आहे आणि जोपर्यंत ही स्थिती कायम आहे बघा तोपर्यंत सोन्याचा पुरवठा बाजारात असाच सुरू राहण्याची शक्यता आहे. 18 कॅरेट सोन्याचा दर जर पाहिला तर तो आज बघा 13,700 रुपयांच्या खाली या ठिकाणी आला असून एका तोळ्याचा म्हणजे की 10 ग्राम सोन्याचा भाव 1,32,000 ते 33,000 रुपयांच्या दरम्यान सध्या पाहायला मिळत आहे. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, गेल्या काही तासात सोन्याच्या किमतीत जी हजारो रुपयांची तफावत बघायला मिळत आहे ती या ठिकाणी अकालनीय आहे. पण खरा मोठा या ठिकाणी सस्पेन्स तर पुढं आहे. बघा, येणाऱ्या पुढच्या काही दिवसामध्ये हा आकडा आणखीन खाली येणार का? 22 कॅरेट सोन्याचा दर बघा जो आज 14,700 रुपये ग्राम आणि 1,42,000 रुपये प्रति तोळा बघा तो पुन्हा एकदा जुन्या दरांवर म्हणजेच की 1,00,000च्या आत स्थिरावणार का? तज्ज्ञांनी वर्तवलेला हा अंदाज मार्केटमध्ये सध्या खळबळ उडवून देणार आहे. देशाच्या सर्वोच्च पातळीवरून सोन्याच्या या अनपेक्षित चढ उतारांवर बारक लक्ष ठेवलं जात आहे. बाहेरच्या देशांना युद्धासाठी आधुनिक शस्त्रसामग्री हवी आहे, त्यासाठी त्यांना तातडीने रोख पैशांची गरज आहे. म्हणूनच त्यांनी आपल्या तिजोरीतील सोन्याचा साठा जगाच्या बाजारपेठेमध्ये विकायला सुरुवात केली आहे. याचा भारतीय बाजारपेठेवर काय परिणाम होईल याचं गुपित आता हळूहळू समोर येत असून बघा सर्वसामान्य ग्राहकांना मात्र मोठा दिलासा आता यामधून मिळताना दिसून येत आहे. जर तुम्ही सोने खरेदी करणारे ग्राहक असाल तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी म्हणावी लागेल, कारण सोन्यामध्ये एवढी मोठी घसरण कधीच पाहायला मिळाली नव्हती. ती घसरण आज या ठिकाणी सराफा बाजारामध्ये पाहायला मिळत आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, सहसा युद्धाच्या परिस्थितीमध्ये सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याचे भाव वाढतात, पण यावेळी इतिहासात पूर्णपणे वेगळ्या या ठिकाणी काही असं घडलं आहे ज्या गुंतवणूकदारांनी
चढ्या भावाची अपेक्षा धरून सोन्यामध्ये मोठी गुंतवणूक केली होती ते आज धास्तवले आहे. कारण की बघा, बाजार आता पूर्णपणे खरेदीदारांच्या आणि ग्राहकांच्या खिशाला परवडणाऱ्या दिशेने झुकताना दिसत आहे. घरामधील लग्न कार्यासाठी दागिने बनवायचे असतील तर ही गेल्या काही वर्षांमधील मोठी संधी मानली जात आहे. कारण की मागे अशी घसरण कधीच पाहायला भेटली नव्हती. आता बघा, तुमच्या भागामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये आज सोन्याचा नेमका ताजा भाव काय सुरू आहे हे पाहणं देखील खरेदी करण्यापूर्वी अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा, प्रत्येक 10-15 मिनिटाला दरांमध्ये मोठे बदल होताना दिसत आहे. खरेदीची नेमकी योग्य वेळ कोणती याबद्दल अनुभवी तज्ज्ञांनी एक विशिष्ट वेळ सुचवली आहे. ज्या वेळेला बाजार स्थिर असतो त्याचवेळी तुम्ही सोनं खरेदी केले तर तुमचा फायदा निश्चित आहे. बघा, आम्ही आज अशा सर्व जिल्ह्यांची यादी सांगणार आहोत जिथे भाव सर्वात कमी आहेत. आता लक्षामध्ये घ्या, आता सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे आजच खरेदी करून मोकळं व्हावं की येणाऱ्या आठवड्याभराची अजून देखील वाट पाहावी. तर मग आता सर्वात महत्त्वाचं लक्षामध्ये घ्या. आता या ठिकाणी आम्ही तुम्हाला यादीसुद्धा सांगणार आहोत की कोणत्या भागामध्ये सर्वात कमी या ठिकाणी दरामध्ये तुम्हाला सोनं उपलब्ध होणार. आता लक्षामध्ये घ्या, जर तुम्ही महाराष्ट्र राज्यामधून जर आपला व्हिडिओ बघत असाल किंवा तेथील रहिवासी असेल तर तिथे कोणत्याही भागामध्ये सध्या सोन्याचा दर तुम्हाला कमी पाहायला मिळत आहे. आता महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे येतात, त्यामुळे सांगायची गरज नाही. तुम्ही जर महाराष्ट्रामधील रहिवासी असाल तर बघा, 100% या ठिकाणी तुमच्या जे काय वातावरण आहे ते या ठिकाणी सोने खरेदी करण्यासाठी सक्षम आहे. परंतु तज्ज्ञांनी सांगितलेले मत देखील जाणून घेणं गरजेचं आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सोनं आज खरेदी करून मोकळं व्हायचं की नाही, का आठवड्याभराची अजून वाट बघायची. बघा, अनुभवी जाणकारांनी आणि जुन्या सोनारांनी वर्तवलेला तो शेवटचा 5वा अंदाज कोणता जो आजपर्यंत मार्केटमध्ये 100% खरा ठरला. लक्षामध्ये घ्या, तुमच्या जिल्ह्यातील आजचे अचूक भाव आणि भविष्यातील दराचा सर्वात खात्रीशीर अंदाज आम्ही आता स्पष्ट करणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही जर पाहिला असेल तर तुम्हाला स्पष्टपणे समजलं असेल की नेमकं या ठिकाणी सोन्याचे भाव कशा प्रकारे खाली घसरत येत आहे. आता काही सोनारांनी असं देखील सांगितलं आहे, येणाऱ्या काही दिवसामध्ये सोन्यामध्ये घट देखील होऊ शकते. त्यामुळे जर थोडंसं जर थांबलं तर तुमचा नक्कीच भरपूर फायदा होईल, असं देखील या ठिकाणी मत सध्या तज्ज्ञांच्या माध्यमातून व्यक्त केलं जात आहे. हा व्हिडिओ फक्त माहितीपर उद्देशासाठीच बनवण्यामध्ये येत आहे. बघा, तुम्हाला जर एकदम क्लिअर असा भाव तुमच्या वातावरणामधील जाणून घ्यायचा असेल तर तुम्हाला सराफा बाजारामध्ये जाऊन भाव हा विचारावा लागेल. बघा, ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. धन्यवाद.